हॉटेलमध्ये मराठी माणूस हा चुकण्याचं एकमेव कारण आहे इगो, की एवढा इगो आहे मराठी माणसामध्ये. आता कधी कधी आम्हाला कळत नाही आहे की नवीन प्रॉपर्टी आम्ही करत असताना कन्सल्टन्सी सोबत असतात, सिव्हिल इंजिनियर सोबत असतात, पण ओनर त्यांचं डोकं लावतात. मग कधी कधी आम्हाला विचार वाटतं की आम्हाला का पैसे दिलेत. म्हणजे ज्यावेळेस एखादा मुलगा हॉटेलमध्ये काम करतो तर इव्हेंट म्हणजे त्याला मुलीसुद्धा भेटत नाही आहे. आणि ओनरांचा पण एक बेस आहे की शेट्टी लोकांकडं, मराठी माणसांकडे बघितलं जात नाही. हा क्षेत्र आपण असं निवडलं की ह्याच्यात रोज प्रॉब्लेम आहेत. म्हणजे ते आमच्यासाठी आहे, मॅनपॉवरसाठी आहे आणि ओनरांसाठी. आणि मॅनपॉवरला जॉबची गरज आहे, म्हणजे दोघांनाही गरज आहे. तर ह्यातला आपण मिडलचा मार्ग बनवू शकतो. त्याचा जो ड्रेनेज आहे, तुम्ही वॉशरूमला गेला तर तुम्हाला काय काय आपल्या पुण्यामध्ये छोटे किचन असतात आणि तिथून तुम्हाला वॉशरूम दाखवलं जातं. तुम्ही तिथं गेला की तुमचं पहिलं जेवण करण्याची इच्छा संपून जाते. एजन्सीचा जो कॉन्सेप्ट आहे की ज्यावेळेस एखादं हॉटेल आहे, ओनर एखादे लॉसमध्ये चालले तर त्यांना प्रॉफिटमध्ये आणणं, त्यांचा बिझनेस एक चांगल्या लेवलवर घेऊन जाणं, की बाबा आतापर्यंत का प्रॉफिट मिळत नाही आहे. मॅनपॉवर टिकण्यापासून असेल किंवा तुमच्या SOP बद्दलचा प्लॅन असेल, आपण एखादी आयटम्स कितीमध्ये बनतोय आणि कितीमध्ये सेल आउट करतोय, ह्या सगळ्या गोष्टीचा आम्ही तिथं गाईड करतोय. आणि त्या ओनरांचा जो प्रॉफिट इश्यू आहे, 10,000 रुपये जे इन्कम आहे ते 1 लाखापर्यंत नेणं, हे आमचा मेन उद्देश आहे.